चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेने करुणी मूर्ती अंतरी ठसावे श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी
देवा सन्निध सुखे डोलावे विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपार अमुपा पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। मंगल भावन सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे। संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांच्या छत्रछायेखाली तुम्ही आम्ही आहोत असे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 5 कडव्याचा कीर्तनाची मर्यादा सांगणारा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा कीर्तनाच्या मर्यादा सांगितल्या। संत सम्राट ज्ञानराज माऊलीने सुद्धा कीर्तनाच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत। संत नामदेव महाराज असतील सर्व संत मांदियाळींनी कीर्तनाच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत। व्यवहारामध्ये सुद्धा मर्यादेला फार मोठं महत्व आहे। जो मनुष्य आपल्या कुटुंबामध्ये मर्यादेने राहत असेल त्या कुटुंबामध्ये आनंद आहे। प्रत्येकाची एक ठरलेली मर्यादा आहे। मुलानं कसं वागावं, मुलीनं कसं वागावं, पत्नीनं कसं वागावं, पतीनं कसं वागावं, प्रत्येकाची एक सीमा आहे, मर्यादा आहे।
आणि जो मनुष्य मर्यादेनं जीवन जगेल त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे. मर्यादा ओलांडली की पदरात दुःख आहे. आपण काय म्हणतो, मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूचं नाव घेत असताना अगोदर काय शब्द वापरतो आपण, मर्यादा. भगवान रामचंद्र प्रभूंची कथा तुम्ही श्रवण करा. प्रत्येक गोष्टीची त्यांच्या जीवनामध्ये मर्यादा आहे. कोणत्या जीवनामध्ये काय करावं या सगळ्या गोष्टी रामचरितमानस मध्ये उल्लेख झाले आहे. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र 4-5 वर्षाचं 5-6 वर्षाचं वय झालं त्यावेळेला तीर्थयात्रा केल्या होत्या. त्याने काय लहानपणामध्ये शरीरामध्ये शक्ती असली म्हणजे तीर्थयात्रेला वगैरे जा. उठी पुत्रा होई जागा तीर्थयात्रा केल्यामुळे मनुष्याचं अंतःकरणाची शुद्धी होते. अनेक संत महात्म्यांचं दर्शन घडतं, गंगेचं स्नान घडतं. जगत त्या ठिकाणी रामकथेमध्ये भगवान रामचंद्र प्रभूच्या अनेक मर्यादाचं वर्णन केलेलं आहे. जव हे सकळशी जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव्या पाय तू आपले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको. एकाच अर्थाचे 2 प्रमाण असल्यामुळे आपण एक स्वीकारलं, एकाला चालीत घेतलं, एकाच आपलं. नाही तर कोणी आम्हाला म्हणतं लय चालबाज झालेला. भगवान रामचंद्र प्रभूंनी ही मर्यादा दाखवलेली. आल्यानंतर तीर्थयात्रेवर आल्यानंतर त्यांना वैराग्य निर्माण झालं. पुढे अयोध्येमध्ये जरी एवढ्या मोठ्या वैभवात होते तरी आसक्ती रहित असं त्यांचं जीवन होतं. अनेक गोष्टी रामकथेतून शिकण्यासारख्या आहेत. म्हणून भगवंताला मर्यादा पुरुषोत्तम राम होता. तसंच हे आपल्या या कीर्तनाच्या बाबतीमध्ये शांतिवर्ण एकनाथ महाराज मर्यादा सांगतात की ज्यांना कीर्तन करायचंय, कीर्तन हे 2-4 प्रकारांनी केले जातं. एक तर नामसंकीर्तन आहे, गुणकीर्तन आहे, लीला कीर्तन आहे. इथे उभा राहूनच केवळ आम्ही बोलतो म्हणजे कीर्तनकार आहोत असं नाही. बरं, तुम्ही नामसंकीर्तन करताच ना, तुम्ही सुद्धा कीर्तनकारच आहात. नामसंकीर्तन करणं हे सुद्धा कीर्तनच आहे. या कीर्तनामध्ये काही संप्रदायाच्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने कीर्तन केले. काही नारदीय कीर्तन आहे, काही रामदासी कीर्तनकार आहे, त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा 2-4 पद्धतीने कीर्तन केले जाते. आता आम्ही रामकृष्ण हरी अगोदर म्हणतो, कोणी त्याची सुरुवात विठोबा रखमाईपासून. आम्ही मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल म्हणतो, तो काही कीर्तनकार विठोबा रखमाई, मध्यंतरी विठोबा रखमाई. अशी ती संप्रदायाच्या फळावरच्या काय आहे त्या परंपरा. त्या परंपरेला काही आपण नाव ठेवत नाही, जसं चालत आलेलं आहे
जसं त्यांनी सद्गुरूची परंपरा असेल त्याप्रमाणे लोक करतात. पण प्रत्येक साधू संतांनी कीर्तनकारांना मर्यादा घालून दिली. कीर्तनकार हा समाजाला प्रबोधन करणारा व्यक्ती आहे आणि समाजाला चांगल्या गोष्टी त्याने सांगितल्या पाहिजे ही त्याच्यावर जबाबदारी. एकाने मला विचारलं की कीर्तनाचे पैसे घ्याव का घेऊन. लोक विचारतात. म्हणलं मला काय माहित, आता तू तरी गाठ्यात बघून सांग. तुकोबारांचा गाथा आहे म्हणलं, त्याचं एकदा पारायण कर, त्याच्यात काय लिहिलं ते सांग. नाही तुम्ही सांग. म्हणलं मी नाही सांगत, तूच सांग. म्हणजे मला तर मग पुरा गाथा वाचावा लागला. त्याच्याकरताच म्हणतो मग तुला तेवढं गाठीचं पारायण म्हणलं तुझ्याकडून केलं. त्याने पारायण वगैरे केलं. मला येऊन सांगितलं म्हणजे तुकोबाराने सांगितलं तर घेऊ नये. म्हणलं बरोबर आहे तुकोबारायचं. आणि मग लोक कसे घेतात म्हणजे मला काय माहिती. त्याचं तूच मग काय करायचं. तुकोबारायांचे जे काही मर्यादा सांगितलेले ते जर आपण पालन करत नाही तर आपण तुकाराम महाराजांच्या गाठ्यावर दगड बांधला असं एवढा दोष लागतो. जसं रामेश्वर भट्टाने तुकोबारांचा गाथा बुडवला, दगड बांधून बुडवला. पण रामेश्वर भट्टाचा हेतू वेगळा. रामेश्वर भट्टांना असं वाटत होतं की तुकोबाराय हे वेदातलं ज्ञान प्राकृत भाषेत आणू लागले. म्हणजे मराठी भाषेमध्ये वेदातलं ज्ञान आणतायत, त्याचा रामेश्वर भट्टांना राग होता. आणि हे ज्ञान संस्कृत भाषेतच राहावं आणि त्या भाषेवर आमचा पगडा राहावा, हे प्राकृत भाषेमध्ये येऊ नये यासाठी त्यांना राग आला होता. त्यांनी तुकोबाराचा गाथा बुडवला, दगड बांधून बुडवला. पण तुकोबाराच्या अर्थाला, तुकोबाराच्या ज्ञानाला विरोध नव्हता बरं रामेश्वर भट्टांचा, हे लक्षात ठेवा. तुकोबाराला ते मानत होते की हे बरोबर लिहितायत, वेदावर लिहितायत, म्हणून ज्ञानाला विरोध नव्हता, भाषेला विरोध होता. आणि म्हणून तो दगड बांधून बुडवला. भगवंताला तो 13 दिवस उपोषण केलं तुकोबाराने. ते दगडासहित वह्या तारी येल्या जायच्या. पण आताची परिस्थिती अशी आहे की जे लोक तुकाराम महाराजांचं लिहिलेलं ऐकत नाही, वागत नाही, त्यांनी तुकाराम महाराजांना एक प्रकारचं त्यांच्या गाठीवर काय बांधलंय, दगड बांधलाय. जवळजवळ गाथा बुडवलाय. पण हा बुडवलेला गाथा देवाला सुद्धा काढणं कठीण आहे. तो तरी गाथा काढला, पण हा गाथा काढणं फार अवघड गोष्ट आहे. कारण त्याच्यात ज्या मर्यादा दाखवलेल्या त्या जर आपण सोडल्या तर त्याचे परिणाम चांगले नाही. त्याचे परिणाम चांगले नाही. कारण संतांची अनुज्ञा होते, त्यांची कधीही अवज्ञा होता कामा नये. संती सांगितले केले नाही आम्ही त्यांचे केले मतांतरा नाही दिले हृदय धरले सांगितले केले ते जतन नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन. तुकोबारांनी काय आपल्याला सांगितलेले, काय मर्यादा घालून दिलेल्या आहेत, त्याचं उल्लंघन होता कामा नये. जर उल्लंघन झालं तर आपण त्यांच्या गाठ्याला दगड म्हणून शोधणार आहोत. आपण त्यांच्या गाठ्यावर, आपण मनुष्य नसून गाठ्यावरचा दगड आहे असं त्याचा अर्थ. तिथे आपण झाकून ठेवलं, बांधून टाकले, त्याचा दोष लागतो. संतांची अनुज्ञा केल्याचा दोष लागतो. मग संतांची अनुज्ञा केल्यानं भगवंताला राग येतो. साधू तसे दयाळू असतात, पण भगवंताला ते सहन होत नाही. मज गांजिले ते साहे
परिमत भक्ताचे मदन साहे. भगवंताला राग येतो, मग आपल्यावर भगवंताचा कोप होतो. कोप झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून ज्या ज्या मर्यादा घालून दिलेल्या त्या मर्यादेने आपण वागलं पाहिजे. तुकोबारांनी सांगितलं की तुम्ही धनार्जन करण्यासाठी याचा उपयोग करू नका, ही भगवंताच्या प्राप्तीची साधन आहे. मग धनार्जन कसं करावं तर तुकोबारांनी ते पण गाथ्यामध्ये सांगितलं की तुम्हाला संसार आहे, पैशाची गरज आहे, तर जोडून या धन उत्तम व्यवहारे दास विचारी विच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. शेतीच्या माध्यमातून, व्यापाराच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून, नाहीतर शेवटचा पर्याय आहे भिक्षान्न देणे. कुटुंब हाराकारणे, अकल्पित न मिळे तरी पोरान्न करणे. ऐशी स्थिती जे वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य. अशा पद्धतीनं आपण ती चाकोरी जीवनामध्ये बांधून घ्यायला पाहिजे. त्याच्यानं काय होतं, त्याच्यानं संतांची अनुज्ञा होत नाही आणि भगवान संतुष्ट होतात आणि भगवान आपल्यावर खुश राहिले म्हणजे सगळं काम होतं. आता बघा, आमचे वडील आहेत आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराज. त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दाप्रमाणे जीवन व्यतीत केलं. कुठेही जायचं, कुठल्या प्रकारचं धन अन्न या ठिकाणी मानधन ज्याला म्हणतात ते स्वीकारायचं नाही आणि घरून आपला डब्बा वगैरे घेऊन जायचा. अशा पद्धतीनं ते कीर्तन सेवा करायची. मग त्याचा परिणाम असा झाला की भगवान संतुष्ट झाले आणि त्यांच्या जीवनामध्ये जे संसाराच्या माध्यमातून काही काम असतील ते परमात्मा काही ना काही रूप घेऊन ते त्यांचे काम करतो. प्रपंचातले कामं सुद्धा करायचे. आणि याची अनुभूती आमच्या पूर्ण परिवारामध्ये ती अनुभूती आहे की प्रपंचातलं आडलेलं जे काम आहे तो परमात्मा करतो. मग मला सांगा, आता याच्यापेक्षा जास्त काय भेटायला पाहिजे? काय भेटायला पाहिजे? जी गोष्ट संत अंगामध्ये लिहिलेली की न सांगता करी सर्व काम, भक्त समागमे सर्व भावे हरी. न सांगता करी सर्व काम. लागतं काय माणसाला सांगा? 2-3 गोष्टी असतात, अन्न, वस्त्र आणि अन्न. काय, भाजी भाकरी खाल्ली तरी माणसाला समाधान वाटतं. पंचपक्वान असो, भाजी भाकरी असो, काही असो, 2 वेळेला 2-2 भाकरी, एक भाकरी मिळाली पुष्कळ होतं. शरीराला इतकं काय लागतं माणसाला? काही लागत नाही जास्त. अन्न, वस्त्र आहे. वस्त्र सर्वसामान्य साधारण असलं तरी धकतं. असं काही नाही तुम्ही फार भारीचं घ्यायला पाहिजे. निवाऱ्याला एखादं छोटंसं घर असो, काही असो. आणि अन्न वस्त्राची निवाऱ्याची चिंता जर भगवान आपली वहन करत असेल, त्याचं केवळ एक कारण असं आहे की संतांच्या आज्ञेप्रमाणे जर जीवन आपण जगलो तर परमात्मा आपल्या संसाराची सुद्धा चिंता वहन करतात. ए रवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. म्हणून ही गोष्ट आपण अनुभवायला पाहिजे. आणि जर नाही केलं, लोक राहटीमध्ये या संपूर्ण सध्याच्या कलीच्या प्रभावामध्ये आपल्याला असं म्हणतो नाही ते ठीक आहे, हे ठीक आहे. आपल्या कानावर अनेक गोष्टी येतात. त्यांचं कीर्तन घ्यायचं तर 50,000 लागतात असे बोलत राहतात लोक. ते कमीत होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. त्यांची कथा घ्यायची तर 1.5 लाख लागतं, असं काही काही बोलत राहतात लोक. पण मुळात समाजाचीच तशी चूक आहे. त्याच्यामध्ये समाज फार चुकीच्या मार्गाने जातो की समाजानंच ही गोष्ट थोडी लक्षात घेतली पाहिजे. अगोदर आम्ही नामसप्ताह वगैरे गावाकडे करायचो, तर सुरुवातीला 7 दिवस नुसता बिना उभा करायचा. भजन करायचे लोक, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. शेवटच्या दिवशी झालं तर झालं, कालच कीर्तन येतं, अन्नदान करायचं भरपूर प्रमाणाला. प्रसाद घेऊन सगळ्या गावगावच्या लोकांना श्रीफळ वगैरे देतो. तर त्यावेळेचा काळ बघा, सुजलाम सुफलाम मलय शीतलाम सस्य श्यामलाम जे आहे याच्यामध्ये शाखेमध्ये सगळा लहानपणचा काळ माझ्या डोळ्यासमोर होतो की सगळे लोक सुखी समाधानी होते. कोणाला कोणती गोष्टीची कमी नव्हती. जिकडे तिकडे विपुल प्रमाणात. आता जरी तुम्हाला एवढे पैसे वाढले दिसले तरी सुखी नाही, माणसं सुखी नाही. त्याचं कारणच असं आहे की आपण संतांच्या शब्दाप्रमाणे वागत नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
म्हणून तुकोबारांचे काही जे अभंग ते कीर्तनाच्या मर्यादा सांगणारे अभंग आहेत. आजचा जो आपण सेवेकरता घेतलेला अभंग एक शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की कीर्तनकारासाठी काय मर्यादा आहे. सगळ्यांसाठी मर्यादा असतात महाराज, प्रत्येकासाठी. श्रवण करणाऱ्याच्या मर्यादा आहेत. श्रवण करणाऱ्याने कुठं बसायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, कोणत्या पावित्र्यात बसायला पाहिजे, सगळ्यांसाठी मर्यादा. टाळकरीच्या मर्यादा आहे, सगळ्यांच्या मर्यादा आहेत. त्याप्रमाणे कीर्तनकाराच्या सुद्धा मर्यादा सांगितलेल्या आहेत की कीर्तनामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी बोलायला पाहिजे. बऱ्याच लोकांना हल्ली कसं आहे, हास्य विनोदामध्ये जास्त रस वाटतो. काही लोक म्हणतात की ते महाराजाचं कीर्तन घ्यावं, लय पोट धरू धरू असे, असं काही काही लोक. पोट धरू धरू असलं म्हणजे कीर्तन असतं का? आणि कीर्तन हे तुम्हाला भगवंताकडे नेणारी साधना आहे. तुमचं अंतःकरण पवित्र करण्यासाठी ती सेवा असते. असं काही हास्य विनोद कुठल्याही गोष्टी करून ते चालत नसतं. कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे ती गोष्ट नाथ महाराज पहिल्याकडे सांगतात. सगुण चरित्रे परम पवित्रे सागर वर्णावी. 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 सज्जन वृंदे मनोभावे आजीवनावी. सज्जन वृंदे मनोभावे आजीवनावी. संत संगे अंतरंगे नाम गुणावी. संत संगे अंतरंगे नाम गुणावी. सज्जन वृंदे मनोभावे आजीवनावी. सज्जन वृंदे मनोभावे आजीवनावी. संत संगे अंतरंगे नाम गुणावी. संत संगे अंतरंगे नाम गुणावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावे आधिवंदावी. नाथ महाराज कीर्तनकाराच्या मर्यादा सांगतात की अशा पद्धतीनं त्या मर्यादेतून जर कीर्तन केलं तर ते कीर्तनकारालाही समाधानाला कारणीभूत होतं. ऐकणाऱ्याचंही कल्याण होत असतं, ऐकणाऱ्याचा सुद्धा उद्धार होत असतो. पण तुम्ही पण तुमचा अमूल्य वेळ देऊन इथे येता. 2 घंटे येऊन बसणं एवढं सोपं आहे का सांगा? किती जणांचा किती त्याग असतो, महिलांचा किती त्याग आहे. सगळ्या मालिका सोडून इथे सामान्य गोष्ट आहे. आणि त्यांना या गोष्टी आपण मर्यादेच्या सांगायला पाहिजे ना. कीर्तनाच्या काय काय मर्यादा सांगितल्या. कीर्तनकारांनी सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्ण. भगवंताने जे सगुण रूप धारण केलेले आहे, निर्गुण निराकार परमात्मा या ठिकाणी सगुण साकार होत असतात. 3 कारणे त्याच्यामध्ये. भगवान सगुण साकार का होतात? परि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. साधूचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना अशा 3 कार्यासाठी परमात्मा येत असतो. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूप धारण करतो. की ज्या वेळेला दुष्टांचा भरणा होतो त्यावेळेला भगवान स्वतः येतात. जे साधू संतांचा आता ऐकत नाही अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला येतात. आत्ताच भगवान रामचंद्र प्रभूचा अवतार झाला, रामनवमीचा उत्सव झाला.
आणि भगवान रामचंद्र प्रभू आलेले सगुण रूप धारण केले. अत्यंत गोजीरवान भगवंताचं रूप आहे, रामरूप. छोट्या छोट्या बाललीला भगवान करताय. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र. भगवान त्या ठिकाणी पायात पैंजण आहे साधे छुम छुम छुम. लहान लेकरं ज्याप्रमाणे चालतात त्याचा आनंद खूप होतो. आईवडिलांना छोटे छोटे लेकरं असतात, घरामध्ये खेळतात. म्हणून ग्रहरत्नानी बालकामध्ये आकाशरविरत्नानी ग्रहरत्नानी बालकः कांताशैरत्नानी सभारत्नानी पंडिता असं सुभाषित आहे. छोटस बालक घरामध्ये असलं तर कितीतरी आनंद असतो. घरातले झालेले भांडणं सुद्धा मिटून टाकते. लहान लेकरं त्याच्या चेहऱ्याकडे बघलं, त्याच्या चेहऱ्याचा आनंद बघितला की घरातली थोडीफार कुरबुर असली ती मिटून जाते. असं त्या लेकराच्या चेहऱ्यामध्ये काय असतं, सामर्थ्य असतं. भगवान बाललीला करतात. संपूर्ण अयोध्या नगरीला आनंद झाला. दशरथ राजा आहे, कौशल्य आहे, सुमित्रा माता आहे, कैकेयी माता आहे, सगळ्यांना आनंद दिला भगवंता. आणि पुढे भगवान ज्यावेळेला थोडे मोठे झाले, विश्वामित्र मुनींनी त्यांना यज्ञाच्या रक्षणासाठी नेलं. यज्ञ रक्षणासाठी नेलं. तिथे गेल्यानंतर राक्षसांना मारलेले. तो मारीच आला होता यज्ञ विध्वंस करायला. भगवंतानं बाण मारला तर त्या बाणाच्या पिसाऱ्यानं तो 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. बाण लागला असतं तर त्याचं काय झालं. म्हणून तर औषधावर लिहिण्याची पद्धत आहे, रामबाण औषध लिहितात का नाही. रामबाण औषध म्हणजे त्याचा खेळ खतम होतो असं नाही, बरं त्याचा आजार समाप्त होतो, आजार संपून जातो. म्हणून त्याच्यावर लिहिलं जातं रामबाण औषध. भगवंताच्या बाणाचा पिसारा लागला तर 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन मार्च पडला. या सगळ्या भगवंताचे हे चरित्र आपण वर्णन करायला पाहिजे. पुढे अहिलेचा भगवान उद्धार करतात, जनकपुरीमध्ये येतात. तिथे भगवान रामचंद्र प्रभूचा लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचा विवाह होतो. खूप थाटामाटामध्ये तो विवाह सोहळा पार पडतो. या सगळ्या गोष्टी आपण भगवंताच्या चरित्रातल्या वर्णन करायला पाहिजे. पुन्हा अयोध्येला हे सगळे येतात. 4 भावंड, 4 सुना. काय अयोध्या नगरीमध्ये आनंद असेल, घरोघरी आनंद. आणि पुण्यानंतर मग वनवासाचा प्रसंग आहे. तरी पण भगवान रामचंद्र प्रभूच्या चेहऱ्यावर दुःख आलं. भगवान रामचंद्र प्रभू म्हणतात या प्रभू रामचंद्र असं म्हणतायत की कैकेयी माता, तू माझ्यावर फार मोठे उपकार केलेले. मला वनवासाला जावं, मी वनवासाला जावं, भरताला राज्य मिळावं, हे जे तू महाराजाकडे मागून घेतलं, पिताश्रीकडे मागून घेतलं, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. त्याच्या कारणाने मला एकतर वनवासामध्ये ऋषीमुनींचं संतांचं दर्शन होतं. हे पहिलं माझं भाग्य आहे. भाग्योदयेन बहुजन समाजितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. ही पहिली गोष्ट आहे प्रभू रामचंद्र, मला संतांचं दर्शन होईल. दुसरी गोष्ट, राजा दशरथांच्या वचनाचं काय होईल, पालन होईल. कारण आमच्या पूर्ण परंपरेमध्ये कधीच कोणी खोटं काम केलेलं नाही. सगळं सत्यवादी राजे. शिवी दधीची हरिश्चंद्र नरेशा, धर्म हे तुसे कोटी कलेशा. त्याच्यामुळे आम्हाला एकतर ती गोष्ट आम्हाला फार भूषणाची की आमच्या याच्यामध्ये जे शब्द एकदा दिला ते आम्ही कधीच माघार घेत नाही. आपल्याला काय महाराज, आपण रात्री बोललो तर सकाळी म्हणतो कवा बोललो, आणि तो म्हणतो तू काल रात्री नाही बोलला का, म्हणजे रात गई बात गई. ते तसं नाहीये. रघुकुल रीत सदा प्राण जाय बरु वचन जाय. एक तर आपल्या परंपरेचं सगळं पालन होईल, दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे की या ठिकाणी माझा जो आवडता भाऊ आहे तो राजा होता, तो राजा होता, याचाही मला फार मोठा आनंद आहे. म्हणून बघा
या सगळ्या प्रसंगामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांना या सगळ्या याच्यामध्ये किती आनंद होतो, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगायला पाहिजे. की एखादा दुःखाचा प्रसंग असला तरी त्याच्यातून ज्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे चांगले विचार, जरी एवढ्या सगळ्या राज्याभिषेकाचा आनंदाच्या प्रसंगामध्ये वनात जायचा प्रसंग आला तरी त्याच्यात सुद्धा प्रभू रामचंद्र म्हणतात की ही फार चांगली गोष्ट आहे आणि हे रामकथेतून आपण शिकायला पाहिजे. काही प्रसंग जीवनामध्ये आला तर हे चांगलंच झालं असा भाव आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. म्हणून हे सगळं चरित्र, सगुण चरित्र वर्णन करावं. प्रभू रामचंद्रांची कथा आहे, भगवान श्रीकृष्ण कथा, परमात्म्याची कथा वर्णन करावी. कृष्ण अवतारामध्ये काय काय भगवंतानं लीला केलेल्या आहेत जे काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितल्या जातात. भगवंताची माखन चोरी आहे, भगवान गाईचं रक्षण करतात वगैरे, या सगळ्या गोष्टी श्रीकृष्ण अवतारामध्ये खूप काही कार्य, मोठं कार्य केले म्हणून त्याला परिपूर्णतम अवतार म्हणतात. फार मोठं कार्य. भगवान या भूतलावर 125 वर्ष होते, फार मोठं कार्य केलं भगवंताने. इथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं हे सगळं केलेलं आहे. उद्धवाला ज्ञान भगवंताने दिलेलं आहे, अर्जुनालाही सुद्धा गीतेसारखं ज्ञान दिलं. अनेक गोष्टी भगवंताच्या ह्या ज्या कथा आहेत, या कथेनं मनुष्याचं जीवन परिवर्तन होत असतं. म्हणून कीर्तनकारांनी ते सांगायला पाहिजे. सगुण चरित्रे परम पवित्रे, कारण ते अत्यंत पवित्र चरित्र आहे, परम पवित्र. सादर वर्णावे, पुन्हा बंधन असं टाकलं की आदरानं सांगायचं, त्या कथा मोठ्या आदरानं वर्णन करायचं. कथेमध्ये आपण त्या ठिकाणी डुबून गेलो पाहिजे. आणि सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. कीर्तनामध्ये कधी कधी साधू पुरुष येत असतात, त्यांचं वंदन करा. आता कीर्तनामध्ये आमचे आदरणीय विनायक महाराज आलेले, आणखी काही अधिकारी माणसे इथे असतात, सांगता येत नाही कोणाची काय उपासना असते. कधीच कोणाला कमी लेखता कामा नये. तुमची एखादा मनुष्य काय त्याची उपासना श्रेष्ठ असेल, किती त्याचं भगवंतावर प्रेम असेल, हे आपल्याला काही कळतं का? म्हणून सगळेच आपल्या समोर जे सज्जन माणसं बसले त्यांना वंदन करायला पाहिजे. काय झालं, एकदा एक पती पत्नीचं जोडपं होतं आणि पती कधी मंदिरात जात नव्हतं, कधी कीर्तनाला जात नव्हतं, कधी कथेला जात नव्हतं, पण पत्नी मात्र एक पण कार्यक्रम सोडत नव्हती. मंदिरात, कथेमध्ये, कीर्तनामध्ये, भजनात सगळ्या याच्यात हजर. आणि ती जात होती पण नवऱ्याला नाव ठेवायची. ती म्हणजे काय तुमचं डोकं आहे का खोकं आहे मला कळा नाही. कधी भजन नाही, कधी कीर्तन नाही, कधी काही माहित नाही, काही नाही. तुम्ही कधी येत जा ना कीर्तनाला, येत नाही. तो एवढाच मान, तू करू राहिले ना, तो एवढाच मान, बाकी तो काहीच बोलत नव्हता. कधी देवाचं नाव त्याच्यात तोंडात. आणि एके दिवशी रात्री काय झालं, 11-12 वाजेच्या वेळेला ते पती पत्नी एका मंचकावर झोपलेले होते आणि पतीच्या मुखातून झोपेमध्ये राम असं शब्द. पती झोपेमध्ये काय म्हणला, राम. हिनं ऐकलं, हिला एवढा आनंद झाला की आयुष्यात ह्या बाबानं कधी काही केलेलं नाही, कुठंच नाही आला. पण याच्या तोंडातून राम शब्द आला, तिला खूप आनंद झाला. तिला तिथून पुढे झोपच नाही आली. उठली, पाणी बिणी पिली, लगे आनंदामध्ये बसली की माझ्या नवऱ्याच्या तोंडातून राम आला, माझ्या राम. आता कधी हे सकाळी उठते तर कधीच सांगू, इतका आनंद झाला. हा उठला, उठल्यानंतर सांगितलं, अहो लई नवऱ्याची गोष्ट झाली रात्री. काय झालं म्हणजे, तुमच्या तोंडातून तुम्ही एकदम मोठ्यानं राम म्हणले. तो मला खरं बोल राहील म्हणजे, हो मी स्वतः ऐकलं. तो म्हणला, मग आता जगण्यात काय अर्थ राहिला नाही म्हणजे मी त्या रामाला हृदयात ठेवलं तर ते बाहेर निघाला, तर मला काय करायचं राहू नये. त्याला मी बाहेर जाऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं. कोणाची उपासना भारी म्हणजे सांगता येत नाही कोणाची काय उपासना असेल, कोण जाणे कोणा घरी उपासना. म्हणून आपण साधू संतांना, सगळ्यांना साधू संत समजून सगळ्यांना वंदन करायला पाहिजे. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. आणि भगवान शबरीला ज्यावेळेला 9 विधा भक्ती सांगतात ना,
त्याच्यात ती प्रथम क्रमांकाची भक्ती. भगवान ज्यावेळेला शबरीच्या आश्रमामध्ये येतात, शबरी देखी राम दुहाये, मुनि के बचन समुझी जिय भाये, सरसिज लोचन श्याम सुंदर शबरीला पाहिलं प्रभू रामचंद्र आले आणि खूप महाराज आनंद झाला. तिला चरणाचा अभिषेक केलेला आहे, काही फळं दिलेले आहेत, काही संत म्हणतात बोर वगैरे आणून दिले. भगवंतांनी मोठ्या प्रेमानं खाल्ले. नंतर ती म्हणू लागली, देवा तुमची स्तुती करावी असं मला वाटतं, पण माझं काही शिक्षण नाही, काही नाही, मंदमती आहे, अधमते अधम अधमाती नारी तीन मऊ मै मती मंद आधारी. मती मंद आहे, मला काही स्तुती करता येत नाही. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, अरे शबरी तू काय ही चिंता करू नको, कह रघुपती सुनु भामिनी बाता, मान हो एक भगती करणार. मी फक्त अंतःकरणातलं प्रेम बघतो, तू काही चिंता करू नको. आणि मग भगवंताने शबरीला 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यात प्रथम क्रमांकामध्ये संतांचा संग सांगितला. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती संतांचा संग, म्हणून सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदा. सगळ्यात मोठी भक्ती काही असेल तर संतांची संगती. या जगामध्ये जो कोणी मोठा मनुष्य झाला असेल तो फक्त संतांच्या संगतीतच मोठा होऊ शकतो, अन्यथा तो मोठा होऊ शकत नाही. विठ्ठल आता तुम्हाला आम्हाला पंतप्रधान जे आपले मोदी आहेत त्यांच्याविषयी सगळ्यांना काय आहे? आदर. आदर असण्याचं कारण माहिती आहे का? कारण ते संतांचा आदर करणारे. त्यांच्या अंतःकरणामध्ये साधू संतांविषयी काय आहे? प्रेम. कधी संताला पाहिलं तर ते साष्टांग दंडवत घालतात. घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते करून. संतांची संगती ज्याला येतो मनुष्य मोठा. साधू संग फार महत्वाचा आहे. म्हणून सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. आणि एकदा संतांचा संगत झाला की संतांच्या संगतीमध्ये केलेला परमार्थ हा फलद्रूप होता. मनोमार्गाने होत नाही. मनोमार्गे गेला तो येथे मोकळा. आपल्या मनानेच काही काही गोष्टी ठरवायच्या नाही, आम्ही आमच्या मनाने ठरवू असं नाही. संतांचा संग करा आणि ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आपण वर्तन करायला पाहिजे, तर आपलं कल्याण होत असतं. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगताय संतांच्या संगतीतून नामस्मरण करायचं. त्या दुसऱ्या कडव्यामध्ये संत संगे अंतरंगे नाम बुलावे, 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 संत संगे अंतरंगे
नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सनेन सुखे डोलावे. संतांच्या संगतीमध्ये नाम घेतलेलं आणि मनोमार्गाने केलेला विषय हा याच्यात फरक आहे. आता हा वारकरी संप्रदायाचा उघडा म्हणतोय रामकृष्ण हरी, कोणी गळ्यामध्ये माळ वगैरे घातले हा उघडा म्हणतोय. मग काही लोक म्हणले ते तर आम्हाला येत, मग गुरु करायचे माळ घालायची काय करत, मग ते त्यांच्याकडून काय घ्यायचं, त्यांच्याकडून एवढ्यासाठी घ्यायचं की संतांची तपश्चर्या झालेली असते, त्या नामाची त्यांनी अनुभूती घेतलेली असते, ते प्रासादिक असतं, त्यांच्या मुखातून आलेलं ते प्रासादिक असतं, म्हणून त्यांच्या ते मुखातून घ्यावं. संता वाचून या नाम नय हाता साधन साधिता कोटी जाना, जैसे कांते विन करणे संसार साधन विचार व्यर्थ ठेला. आमचे भाऊ एक दृष्टांत सांगायचे. एका माणसानं त्या असोबाचं काय केलं, पूजन केलं, प्रदक्षिणा घातल्या, ते प्रसन्न झाले. म्हणजे भक्ता काय पाहिजे बोल, म्हणजे मला मुलगा पाहिजे, म्हणजे तथास्तु असं सांगितलं. वर्षभर झालं त्याला काही मुलगा झाला नाही, तो परत आला, पुन्हा प्रदक्षिणा घालायला लागला, पुन्हा ते दैवत प्रसन्न झालं. म्हणजे भक्ता आता कशाला प्रदक्षिणा, म्हणजे मुलगा पाहिजे. म्हणजे तुला गेल्या वर्षीच म्हणलो ना तथास्तु, तसं काही नाही झालं, म्हणजे नाही झालं म्हणून तर आलो, नाही तर मी कशाला आलो. लग्न कधी झालं, म्हणजे तेवढंच व्हायचं राहिलं, तर लग्न काही झालं मुलगा. जैसा कांते विन करणे संसार साधन विचार व्यर्थ केला. तसं तर नाम ही साधना जरी सोपी असली तर संतांच्या संगतीतून ते आलं पाहिजे, त्यांच्या संगतीतून आलं पाहिजे, त्यांच्या मुखातून ते आलं पाहिजे. म्हणून बरेच वेळेला कथा वगैरे आपल्याला करायची असली ना, ते अगोदर आपण गुरुमुखाने ऐकली पाहिजे. गुरुमुखातून ते आलं म्हणजे त्याला वेगळ्या प्रकारचे काय येतं, तेज येत असतं. आता आमचे आदरणीय विनायक महाराज, त्यांनी सद्गुरूंची सेवा केलेली आहे. आदरणीय कोल्हापूरकर त्यांच्याकडे राहिलेलेच खूप वर्ष. त्यांनी त्यांच्या मुखातून अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, वेदांताचे ग्रंथ ऐकलेले आहेत, आणि ते श्रवण केल्यामध्ये त्याच्यामध्ये काय होते, एक प्रकारची पावर येते, एक प्रकारची शक्ती निर्माण होते. त्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. म्हणून संत संगे आणि अंतरंगे, अंतरंग म्हणजे नाम आणि नामीचा अभेद आहे असं समजून नामस्मरण झालं पाहिजे. नाम आणि नामी याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून नाम घेतलं म्हणजे ते भगवंत आपल्याला भेटला एवढं माणसाला वाटलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता 50 वर्ष झाले आम्ही नामस्मरण करत राहिलो, आम्हाला काही फायदा नाही, उलट आमचं टमरळ वाजलं, असे काही लोक म्हणतात. तू नामस्मरण केलं हेच त्याचं फळ आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, नाम हेच फळ जीवनात. नामधन आपण वाढवायला पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये वाढवायला पाहिजे. आपण त्या नामस्मरणाकडे जात नाही आणि तोडगे ताडगे तर बरेच करतो, त्याच्यात बरं टाइमपास करतो. इकडून हे कर तिकडून ते कर, असे आपल्या संसारातल्या अडचणी देवाला सांगत राहा. पुढे नंदीच्या कानात बोल, नंदीच्या कानात याद्याची याद्या चालू आहे. एखाद्याला न जाणू ते कॉम्प्युटर सारखं इकडून चिठ्ठ्या निघतील, एखादं सांगता येत नाही. नंदीच्या तोंडातून चिठ्ठ्या येतील पाहिजे, याने काय मागितलं त्याने काय मागितलं. हे आपण सगळे संसाराचे रडगा आणि संसार त्या देवाजवळ करतात. साधू सांगतात तुम्हाला काही करायची गरज नाही, नामस्मरण करा. कुठला तोडगा ताडगा, इकडे बसान तिकडे बसान, त्या रंगाचं फुल कशाला आणलं, त्या रंगाचं फुल कशाला आणलं. आणि घराच्या समोर कद्दू बांधायला पाहिजे, घरातले सगळे बुद्धू, घराच्या समोर कद्दू. काय करणार कद्दूला? लई लोक मनानेच काही कुठाने करतात, घेणं देणं कंदे लावून येणं गेल्याचे जल 3 पेन. काय कठीण झालं मला तर समाजाचं आश्चर्य वाटतं. कुणकडे लाखो लोक पाहायला लागले, काही करायचं म्हणजे महादेवाला मधाचं बोट लावलं पोरग पास होत असं होत.
ते पोरग टुकार फिरू राहिले ते कसं काय पास होईल? त्याला अभ्यास करावा लागेल. नाही नाही महाराजांनी सांगितलं तुम्ही मधात बोललो. मधाचं नाही, तू बाटल्या वाटल्या तरी काही होणार नाही. महादेव थोडं त्याचे पेपर सोडणार आहे. कोणाचं काही ऐकायचं. लोक अर्धे तर मी म्हणतो ना 50% लोक पागलसारखेच करायला काही कळायलाच तयार नाही त्यांना की नामाची शक्ती काय आहे. राम नामाचं एवढी शक्ती आहे की एवढी नामाची शक्ती तेवढे पापची नाही तरी जगत. इतकं पावर त्या नामस्मरणामध्ये. हे हनुमंतराय तुम्हाला वाटतं आपण एवढं सगळं हनुमंतरायचे जिकडे तिकडे मंदिर आहे ते एवढे मोठे कशाने झाले? नामानं झाले. नामानं झाले. एवढे मोठे झाले की आपण बस करी राम सुमिरी पवन सुत अपने बस सुमिरी पवन सुत पावन नाम अपने बस करी राखी राम. काय हनुमंतराय एवढे मोठे झाले की भगवान रामचंद्र प्रभू त्यांच्या वश होते. यांनी सांगावून त्याने ऐकलं. भगवान स्वतः म्हणतात की भरत भाई कपिशे उरी न काय असे तोडगे ताडगे करून झाले काय? केवळ नाम, केवळ राम नाम घ्या. राम राम म्हणायचं नाही, काहीतरी पालापाचोळा गोळा करत फिरायचे. ते महाराजांनी सांगितलेले धोत्याचं फुलाना, महाराज म्हणले लवंगा आणा, काळे मिरे आणा. अरे काय त्याला खोकला झाला आहे का काय? देवाला काय सर्दी झाली का? कमी कामं करायचं आपलं. ते सांगतात ते अक्षरशः त्या पुराणात त्या गोष्टी नाही बरं. तर मी सगळे पुराण वाचलेलं. तुम्हाला काय वाटतं उगाच बोलतो का? आम्ही वाचन केलेलं त्या गोष्टीचं. तसं नाही आहे. तुम्ही नामस्मरण करत नाही, काही नाही, कोणी सांगितलं ते ऐकत राहतात. माणूस समाज भरकटायला लागला. राम नाम घ्या, संतांच्या संगतीमध्ये घ्या. संतांना ओळखून घ्या एकदा. भोंदू बाबाच्या मागे लागू नका. कारण अनेक संतांचा वेश घेऊन जगामध्ये आता सध्या भोंदूगिरी जास्त चालू आहे, फसवेगिरी जास्त चालू आहे. तर थोडंसं माणसाने सावधगिरीनं वागायला पाहिजे की आपल्याला जे तुकोबाने काय सांगितलं, कधी गाथा वाचायचं नाही, कधी रामायण घरात नाही, काही नाही काही नाही काही नाही. आणि मग कोणी काही सांगितलं तर सुरू करून दे. अशा प्रकारची स्थिती. पण ते खरोखरच आहे का याची सुद्धा कोणी पडताळणी करीत नाही. एकदा भागवतकर सांगत होते बघा, मी सांगतो एवढं जीव तोडून तुम्ही कोणी ऐकत नाही, तुमचं ध्यान नाही. त्याच्यातली एक महिला म्हणली, महाराज तुमच्या समोर ज्यावर आहे, तुम्ही काय खोटं बोलणार? बरोबर चालू द्या म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची स्थिती. आपण स्वतः त्यांना अभ्यास करायला पाहिजे. आपण ऐकतोय म्हणजे त्याच्यात खरंच ते ऐकावं, हे आपण पडताळून करून बघायला पाहिजे. गाथा काय म्हणतोय, ज्ञानेश्वरी काय म्हणते, रामकथा काय म्हणते. आता हे रामचरित मानस आहे, एकनाथी भागवत आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी, हे सगळे ग्रंथ तुम्ही घरी आणा, वाचन, त्याच्यात एकतरी तोडगं दाखवा. काहून महाराज ऐका ज्ञानेश्वरी एखादं तोडगं काढलं, इकडून तुम्ही एक फुलं आणा, तिकडून ते तोडा, निकडून धोत्र घेऊन या, असं काही लिहिलेलं आहे का? या ग्रंथामध्ये एकही तोडगा नाही. आणि आपण किती मागे लागलो, काय काय करायला लागलो. फक्त रामनाम सोडलं, बाकीचं सगळा गोंधळ चालू. जे करायचं ते नाही करायचं, दुसरंच करीत बसायचं. त्याच्याने फजिती होते ना. एका माणसाला काय झालं, एका काठेवाड घोडे घ्यायचे होते. जुन्या काळची गोष्ट आहे. त्याला 10,000 रुपये किंमत होती. आता 1,00,000-2 लाखाला मिळणार नाही. 10,000 रुपये काठेवाड घोड्याची किंमत होती. त्याला वडिलांनी त्या पोराला पैसे दिले, म्हणजे काठेवाड घोडं घेऊन ये, त्या बाजारात चांगलं घोडं मिळतं, म्हणजे भाई मिळतं. गेला तो घोड्याच्या बाजारात. गेल्यानंतर इकडं तिकडं फिरायला लागला. मग तिथे फुगेऱ्याच्या दुकानं होत्या, काही ते रिकीप बिकीप घोड्याला साज असतो बघा, आणि त्याला ते आवडायला लागलं. ते खरेदी करायला, पुढं फुगीर घे, पुढं रिकीप घे. ते सगळे पैसे संपले त्याचे. 10,000चे त्यांनी वस्तू घरी घेऊन आला आणि मग वडिला समोर ठेवले. आणि तो म्हणजे घोडं कुठे म्हणजे तेवढंच घ्यायचं राहिलं. तसं आपल्या जीवनामध्ये एखाद्याला असं होईल का आपण बाकीचे उद्योग करत बसू, घोडं तसंच राहील. म्हणजे जे करायचं ते करणारच नाही आपण. असं फसगत होऊ नये म्हणून संत संगे अंतरंगे नाम बोलावे,
कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. जिथे पुढे भगवंताचं मंदिर असेल तिथं कीर्तनामध्ये कीर्तन करताना डोलायचं, नाचायचं ना. गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंद प्रात्यक्षिक गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आवडीने. ही मंडळी सुद्धा आमचे हरिभक्त आदिनाथ महाराज, हरिभक्त सोडकर गुजे यांच्या आवाजाने मनुष्य नाचल्याशिवाय राहत नाही. याच्यामध्ये नृत्य करावं. वारकरी मंडळी बघा हरिपाठ घेताना नृत्य करतात. दिंडीमध्ये बघा माऊलीच्या सोहळ्यामध्ये 2-2, 300 मृदंग एकत्रित येतात त्या रिंगणामध्ये आणि त्यावर ते 200-300 विणेकरी आणि मग चालताना ज्ञानोबा तुकाराम कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. त्या कीर्तनाच्या रंगामध्ये आणि जिथे पुढे मंदिर वगैरे असेल तिथे डोलावं, भजन करावं, नित्यानं हरिपाठ वगैरे त्याच्यात नृत्य करावं. बाकीचं इतर जे नाचकाम आहे ते वेगळं. नाचू कीर्तनाचे रंगी 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 ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी जगी नाचू कीर्तनाचे रंगी 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 ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडून माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. अनेक प्रमाण आहेत नाचण्याच्या बाबतीमध्ये. नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळया सुख देईल विसारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. अशा प्रकारे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. गायनाचे काय कीर्तन सांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरवले देवभान विवर्जित होऊन भजन करावं, नाचावं. अशा प्रकारची ही कीर्तनाची मर्यादा आहे. आणि कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी बोलत असताना
त्यांचे विषय काय असायला पाहिजे ती गोष्ट तिसऱ्याकडे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरान कराव्या 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 प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या संत संगे अंतरंगे नाम बोलावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या नाम बोलावे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जे कीर्तनकार आहे त्या कीर्तनकारांनी पहिली गोष्ट अशी की भक्ती ज्ञान वैराग्य या गोष्टी मोठ्या प्रेमानं कथन करायला पाहिजे. भक्ती ज्ञान वैराग्य भगवत प्रेम ही गोष्ट कीर्तनातून असायला पाहिजे. इतर कुठल्याही प्रकारच्या गोष्टी कीर्तनातून करू नये. त्याला आपण भाकड कथा म्हणतो. श्रीमद भागवताच्या ग्रंथामध्ये सुद्धा अधिकार्याचं वर्णन सुरुवातीला आलेलं आहे. त्यामध्ये असा एक श्लोक आहे की वैष्णव विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृह अनेक चित्त विभ्रांता वक्ता पाखंडवादिनः सुखशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडिताः. अशा दोन श्लोकाचा तिथं विचार आलेला आहे की वक्त्यामध्ये पाखंड कथा करणारा नसा. समाजाला जनरंजवणे फोड येतो चावटीचे बोल जनरंजवणे फोड. पण लोकांनी काहीतरी हसलं पाहिजे वगैरे अशा काहीतरी भाकड कथा लावायच्या आणि कुठले तरी विनोद वगैरे सांगायचे. अशा प्रकारे करून समाजाला हसवणं ही कीर्तनकाराकडं ही गोष्ट नसावी. आणि हे विनोदाचार्य वगैरे लिहितात ते काही पदवी चांगली आहे का? विनोदाचार्य पदवी असते तर ते माणसं लिहितात ते हसवणं वगैरे तशा पद्धतीनं. पुन्हा छोटे छोटे लेकर आहेत कीर्तन करतात त्यांना त्याच्यातला एक प्रकारचा मुरलेला मनुष्य पाहिजे. लहानपणा हा अभ्यासासाठी असतो. काही लोकांना कौतुक असतं मला कौतुक म्हणण्यापेक्षा त्या माध्यमातून पैसे मिळायला लागले. समाज असतो भरकटले एवढंसं पोरगं कीर्तन करू आलं एवढंसं पोरगं कीर्तन करू सुरू. पण त्या पोराचं वय कीर्तन करायचं नाही त्याचं वय अभ्यास करायचं. त्याला अभ्यास करावा लागतो गुरुग्रही राहावं लागतं गुरूंचं त्या ठिकाणी मार खावा लागतो. त्यावेळेला त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रोक्तपणा आहे. मला एक सांगा 7-8 वर्षाच्या पोरात लग्न करते 8 वर्षाचं लेकरू आहे लग्न करते का नाही करत? कारण लग्नाची जी त्याच्या अंगामध्ये शक्ती लागते बुद्धी लागते ते त्याच्या. मला एक सांगा लग्न करायची तर सुद्धा त्याची लायकी नाही तर तो कीर्तन कसं करतो? कीर्तन कसं करतो? कीर्तन म्हणजे तुम्हाला काय विनोद वाटला का? त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रोक्तपणा आहे? काय त्यांनी गुरुग्रही राहून काय सेवा केली काय पाठांतर केले
आता आमचं नातू आहे बघा, 10-11 वर्षाचा नातू. महाराजांना माहिती त्याची गीता कंठस्थ आहे, एकनाथी भागवताचा जो एकादश स्कंद आहे ते पूर्ण 1367 श्लोक पाठ आहे आणि 10-12 जवळजवळ 1200 ओव्या ज्ञानेश्वरीच्या पाठ. पण आम्ही त्याला कीर्तन नाही करू देत. नाही तर काय झालं, 1-2 पाल लिहून देऊन कीर्तन करणं काही नाही अवघड गोष्ट आहे. पण त्याचं पाठांतर जरी झालं तरी त्याचा अजून पाठांतर करण्याचं वय आहे, अभ्यास करण्याचं वय आहे. सद्गुरूकडून 10-5 रट्टे बसल्याशिवाय नीट होत नाही. नुसतं पाठांतर केलं जर अहंकार आला तर, म्हणून सद्गुरू त्याला थोडे रट्टे बसले पाहिजे, ते त्याच्यात मुरलं पाहिजे, त्यावेळेला समाजामध्ये ते बोललं. म्हणजे या सगळ्या गोष्टीची मर्यादा आहे. उठसूट त्या गोष्टी करायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला दोष लागतो. असो, तो समाजाचा भाग आहे, त्याच्यावर आपण कशाला जास्त बोलायचं. पण या ठिकाणी झाले भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या. या ठिकाणी भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे, वैराग्य काय आहे, प्रेम काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळालंच नाही तर आपण कसं काय सांगू. आणि ते गुरुगृही राहिल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय कळत नाही. विठ्ठल भक्तीचे सुद्धा 4 पैलू आहेत. भक्ती ही निष्काम, निर्दंब, निष्पाप, निर्व्यभिचारी इतकी अंगाला झाली बघ, त्याला ती भक्ती. नाहीतर मग वर येते सगळं. भक्ती वरी वरी समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. म्हणून ते 4 अंग त्या भक्तीला आहेत. त्याची भक्ती निष्काम आहे का, निर्दंब आहे का, निष्पाप आहे का, निर्व्यभिचारी आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून प्याव्या लागतात. आणि भक्तीच्या कथा सांगत असताना कोणत्या भक्तानं कशा पद्धतीनं भक्ती केली आणि त्याला त्या भक्तीचं काय फल प्राप्त झालं. गवळींचं वर्णन करत असताना गवळींची जी भक्ती आहे त्यांनी संपूर्ण जीवन भगवंताच्या चरणाविंदी समर्पित केले, अशा त्या गवळीने होत्या. म्हणून यथाव्रज गोपिकांना, म्हणून भक्तिशास्त्रामध्ये गोपींना फार मोठं महत्व आहे. अशा संतांच्या भक्तीच्या कथा. ज्ञान काही तुम्हाला सोपं वाटतं का? गुरुग्रही जावं लागतं, सद्गुरू चांगले भेटावे लागतात. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुश्रेय उत्तमं शाब्दे परिचनिष्णातम ब्रह्मणुपशमाश्रम. अधिकार संपन्न सद्गुरूकडे जावं लागतं. पुन्हा ते ज्ञान असं मिळत नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञान तत्त्वदर्शन. त्यांची तनु मनु जीवे सेवा करावी लागते, त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी लागते. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी 8 वर्षाच्या वयापासून किती वर्ष योगीदेव राहिले, किती सद्गुरू जनार्दनांची सेवा केली. त्यावेळेस त्यांना प्रसन्नता झाली, सद्गुरू प्रसन्न झाले, दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला आणि एवढं मोठं भांडार आपल्याला नाथांनी दिलं. किती लिखाण आहे नाथांचं, पण सद्गुरूची कृपा संपादन केली. म्हणून त्या ठिकाणी ज्ञान म्हणजे काही हरमालाची गाडी नाही होत, फार कठीण गोष्ट आहे. एखादा श्लोक पाठ करायचा म्हणलं की काही कठीण गोष्ट होत. मला एक जण म्हणला, माझं ध्यान नाही जातं पण लगेच विसरून जातं. कीर्तनातलं ध्यान राहतं पण दुसऱ्या दिवशी जर कोणी आपण विचारला पुरा सपाट. आमच्याकडे 1-2 मुलं आहेत बघा कॉलेजमध्ये, गीता शिकवायला जातात, पण 8-8 दिवस एक श्लोक म्हणतात, पण म्हणताच येत. म्हणजे मी 8 दिवसापासून प्रयत्न करू राहिलो पण जमतच नाही. म्हणलं भांडण करता येते का? हा, ते जमत नाही. कठीण गोष्ट आहे. ज्ञान काय एवढं सोपं आहे. म्हणून ज्ञानाच्या गोष्टी, ज्ञान कसं प्राप्त करावं, भक्तीच्या कथा आहे. वैराग्य म्हणजे काय नो, हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासो ग्राशी धन्य तोची एक सोशी. यह लोकापासून ब्रह्मदेवा लोकापर्यंत वस्तूच्या इच्छेचा त्याग, या नाव वैराग्य. वैराग्य काही एवढी सोपी गोष्ट आहे का? म्हणून जे जे वैराग्यशील महात्मा पुरुष असतील त्यांच्या कथा कीर्तनातून सांगायच्या. जे जे भगवंतावर प्रेम करणारे भक्त आहेत, प्रेमाने ज्यांनी भगवंताला आकलन केलेलं आहे, अशा प्रेमाच्या कथा कीर्तनातून सांगायच्या. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या.
वैराग्याची युक्ती म्हणजे या ठिकाणी प्रपंचाची आसक्ती कशी सोडायची. जोपर्यंत आपण प्रपंचाच्या मोहात अडकलेलो आहोत तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. कारण हिची थोर भक्ती आवडते देवान संकल्पावी माया संसार ती सुटली पाहिजे, नाहीतर काहीच उपयोग होत नाही. आमचे वडील एक दृष्टांत सांगायचे. 2-4 मित्र होते असे, मग पायी निघाले. एका गावाला जायचं होतं त्यांना. त्या ज्या गावाला जायचं होतं ना त्याच्या आईकडे मुसळधार पाऊस झाला. म्हणजे त्या गावाच्या मध्ये एक मोठी नदी होती, मोठं पात्र होतं आणि ते दुथडी बोलतात. थोडा अंधार पडायला लागला. म्हणजे आता एवढं पाणी पूर आला म्हणजे आता पलीकडे जायचं, त्या गावाला जायला पाहिजे. थोडी चिंताग्रस्त. मग कोणी काही इकडं पाहा तिकडं पाहा. तर त्यांना एक होडगं दिसलं. ते एक होडगं होतं. अरे म्हणले जमलं, काही चिंता नाही. म्हणजे होडग्यात बसायचं, पायी ना असे चाटू आणायचे, पलीकडे जाऊन द्या. बसले 4 जण आणि मग ते चाटू मारायला सुरुवात केली. प्रत्येकाने आळी पाहिणं. हे पुरे खवाट्याचं पुस्तक, असे खवाट्याचं पुस्तक चाटू आणायचं. पुन्हा त्याने सोडून द्यायचं. दुसऱ्याचा नंबर, तिसऱ्याचा नंबर. पाठ व्हायची वेळ आली तर ती होडगं तिकडे जायना. जेव्हा थोडं दिसायला लागलं म्हणजे होडगं तर तिथंच आहे. त्यांनी पाहिलं, अरे म्हणजे नाड्याने बावीच्या फडाला बांधलेले. होडगं कसं हलन जाऊ. आता हा झाला दृष्टांत. तुम्ही त्याला हसले, गोष्ट खरी आहे. पण आपण नाही का हे सगळे चाटू आणून राहिलो. कीर्तन कर, भजन कर, पारायण कर, पण आपलं ते बाबळीच्या फडाला नाडा बांधलेला आहे. संसाराच्या फोडाला आपला मोहाचा नाडा पॅक आहे ना, त्यामुळे जमत नाही. तिथं नाडा बांधलेला असल्यानंतर आपण काय करू शकतो. म्हणून ही सगळी गोष्ट जी आहे ना, हे भगवत प्रेम कसं प्राप्त करावं, संसाराची आसक्ती कशी सोडावी, वैराग्य कसं असतं, हे सगळं सांगावं लागतं कीर्तनात. आपण हळूहळू संसाराची आसक्ती सोडायला पाहिजे. आपली चप्पल लेकराच्या पायाला यायला लागली तर ते सोडून द्यायचं. कशाला त्याच्यात एवढं तोंड घालायचं, मध्ये मध्ये करायचं. भाजी भाकरी भेटते ना तुला, चुप बस. पण नाही, मी आता इतक्या दिवसापासून करू राहिलो आणि पोरांनी मला विचारायचं काहीच नाही करायला पाहिजे. मरूच तर तुला जर तशी अपेक्षा असेल तर मग ठीक आहे, राय मरूच तर. आता स्त्री आहे समजा, तिला सुनबाई करायला लागली, द्यायची सोडून. भजन कीर्तन वगैरे कथा आपल्या आयुष्याचं कशाला बरबादी करायची. नाही ना, तिला पुढं माझ्यासारखं जमतंय करीत बस. म्हणजे आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या शिकायला पाहिजे आणि या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकारांनी सांगायला पाहिजे. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणि मुख्य उद्देश कीर्तनकाराचा उद्देश असा असला पाहिजे, तो 4थ्या खंडात वर्णन मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. मर्यादा आहे संतांच्या घरची. संगे अंतरंगे नाम बोलावे. संगे अंतरंगे नाम बोलावे.
ठसावे अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. अशा प्रकारचा हा उद्देश आपला सफल झाला पाहिजे. कीर्तनकाराने असं बोलावं की जेणेकरून ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसली पाहिजे. राम प्रभूवर कृष्ण परमात्म्यावर प्रेम जडलं पाहिजे. विठ्ठलावर प्रेम जडलं पाहिजे. तर ते कीर्तन सफल झालं. कीर्तन ऐकल्यानंतर जर ऐकणाऱ्याला असं वाटलं की आपण पण रामकथा एकदा घरात वाचायला पाहिजे, आपण एकदा रामायण आणून वाचू, त्यांनाही वाटलं पाहिजे की भागवतात काय लिहिलेलं आहे, विठ्ठलावर प्रेम जडलं पाहिजे, विठ्ठलाचे जीवन अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान उसावा, पांडुरंगावर प्रेम जडलं पाहिजे. तर ते कीर्तन आहे. नाहीतर खाली खिसा होऊन जातो माणसाचा. जर आपण असं जर हसण्यावर सगळ्या गोष्टी नेल्या, आपल्या जीवनाचं सुद्धा हसू होऊन जात. काहीच मिळालं नाही. 7 दिवस आपण इथे सप्ताह केला, काहीच पदरात आलं नाही, काहीच पदरात आलं नाही. त्याचा काय उपयोग? ऐकणाऱ्याला भगवंताशी प्रेम जडलं पाहिजे, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. त्याला कमीत कमी घरी गेल्यानंतर असं वाटायला पाहिजे की नित्यानं आपण देवाची पूजा केली, नित्यानं आपण थोडीशी ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, नित्यानं आपण हरिपाठ म्हणलोच पाहिजे. तर ते कीर्तन सफल झालं. काहीच नाही. घरी गेल्यानंतर काहीच करत नाही. देवपूजाचा कंटाळा, तो त्याच्यावर ढकलतो, तो त्याच्यावर ढकलतो, तुला काय झालं करायला, मी नाही करणार, असा कंटाळाच्या गोष्टीचा. ते प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. भगवत पूजेचं प्रेम निर्माण झालं पाहिजे, भगवत चिंतनाचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. तर तो सप्ताह सफल होतो. नाहीतर काही नाही. मग फक्त मग 2 दिन मसाले भात, नाहीतर मग डाळ बट्टी, मला नाही माहिती काय ते. बस खा, मोकळे व्हा, चालू द्या तुमचा राम रगडा वर्षभर, पुन्हा काहीच नाही. बरेच लोक म्हणतात ना कालच कीर्तनाच्या दिवशी झालो रे बाबा एकदा मोकळा, लई ताण, सप्ताह म्हणलं का बाबा ताण जातो. तसं नाही. आता मी येताना गाडीमध्ये जे आमचे देशमुख साहेब होते त्यांनी खूप सांगितलं, म्हणजे इथे काही काही महिला खूप सेवा झाली, रोज सडा समाजन, झाड पूस वगैरे, स्वच्छता वगैरे, त्यांनी खूप कौतुक केलं. ती खरी भक्ती. तुम्ही घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, सेवाभाव ठेवायला पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून जर तुम्हाला हे प्राप्त झालं, अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला, तरच कीर्तनकारांनी बरोबर योग्य मार्गाने कीर्तन केलं असं त्याचा अर्थ होतो. आणि जर आपल्या काही पदरात पडलं नाही तर फक्त करमणूक झाली. करमणूक म्हणून कीर्तन नाही, करमणूक म्हणून सिनेमा बघायचा, करमणूक म्हणून एखादं नाटक बघायचं, आणि ते घरोघर आहे. मग नुसतं बटन दाबायचा तो सेट, ते घरोघर चालूच आहे. पण ही करमणुकीचं स्थान नाही, ही भक्तीचं स्थान आहे. मनुष्य देहाची किंमत करून घेण्याचं हे स्थान आहे. म्हणून जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आपण भगवंताची सेवा करत असताना परमात्मा आणि आपण वेगळे नाहीत. जरी आपण भक्तीसाठी मी भक्त तू देवायचे करी असं जरी असलं तरी अंतरंगातून विचार केला तर देवामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. याला अद्वैत स्थिती म्हणतात, अद्वय भजन म्हणतात. आणि ती गोष्ट शेवटच्या कडव्यामध्ये महाराजांनी स्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. स्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. अखंड स्मरणे वाजवी करताळी. स्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी.
अद्वय भजने अखंड स्मरण माधवी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी संत संगे अंतरंगे नाम बोला संत संगे अंतरंगे नाम बोला एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी संत संगे अंतरंगे नाम बोलावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगे देवा समीप सुख डोलावे सुख डोलावे कीर्तन रंगे देवा सनिध सुख डोलावे कीर्तन रंगे देवा सनिध सुखे डोलावे 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 कीर्तन रंगे देवा सनिध सुखे डोलावे सुखे डोला
रणरंग देवा सविता सुखे डोलावे 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 सुखे अद्वय भजे अखंड स्मरणे वाजवी करताळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. नाथ महाराज फलश्रुती सांगतात की अद्वय भजन म्हणजे परमात्मा आणि आपण वेगळे नाही. एक देहाच्या उपाधीमुळे आपल्याला वेगळेपणा वाटतो, पण उपाधी जी आहे ती बाजूला जर ठेवली तर तेच चैतन्य आपल्यामध्ये आहे, दुसरी वस्तूच नाही. म्हणून असं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे, अखंड स्मरण झालं पाहिजे. वाजवी करटाळी, हाताची टाळी, ही टाळीचा फार मोठा फायदा आहे. आपण भाषणात टाळ वाजवतो, मंत्री संत लोकांच्या भाषणात टाळ वाजवतो, कीर्तनात टाळ्या वाजवायचं जोर आहे, आणि नाहीतर मग त्या रोडवरच्या टाळ्या आहेत, त्या टाळ्या आपण ऐकत राहतो येता जाता अशा टाळ्या. जर इथं टाळ्या नाही वाजवल्या तर पुढच्या जन्मात त्या टाळ्या वाजवाव्या लागतील. म्हणून टाळी वाजवायची. टाळी वाजवायचा फार मोठा फायदा असतो. समजा झाडावर पक्षी असले बसलेले तर टाळी वाजवले ते कसे येतात, उडून जातात. तसं याच्यात बरेच पक्षी असतात, काम, क्रोध, मद, मत्सर,
टाळी वाजून भजन केलं तर ते पक्षी उठतील, नाही तर ते डेंजर पक्षी आहेत, ते वाटोळ करणारे, नुकसान करणारे पक्षी आहेत. म्हणून टाळी वाजवायची, वाजवी तर टाळी एका जनावरी मुक्त होईल तत्काळ. विठोबा रखुमा हरे हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल क्षमा अपराध महाराज क्षमा अपराध महाराज